आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बेस्टच्या विविध आगारांच्या आधुनिकीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। महापौर रितू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या पेडणेकर बैठकीला उपस्थित। पालिका आयुक्त तसंच बेस्टचे अधिकारीही बैठकीला उपस्थित। ठाणे महानगरपालिकेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा ऑक्सिजन मोर्चा। ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडं घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीची पालिकेवर धडक। रॅलीत ठाणे पालिकेचं टीएमसी नामकरण केलेले बॅनर झळकले। आरबीआयचे रेपो दर जैसे थे। रेपो दरात कोणताही बदल नाही। आरबीआयनं 5.25% रेपो दर कायम ठेवले। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआय मध्ये लगेचच वाढ होण्याची शक्यता नाही। सीबीएसईच्या पोर्टलवरील कथित सायबर हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल। सीबीएसईच्या तक्रारीनंतर आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद। डेटा लीक, डेटा ब्रीचचे कोणतेही संकेत नसल्याचं प्राथमिक तपासातून समोर। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 1,500 स्वस्त तर चांदीच्या दरात 10,000 घसरण। सोन्याचे दर 1,58,000 नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना पिस्तूल सापडले। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय। पिस्तूल आढळल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांना पाचारण। 7 जूनपर्यंत उद्यापासून 7 जूनपर्यंत आसनगाव ते तानशेत दरम्यान 25 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक। ठाण्यातील आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी निर्णय। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार। पुढील काही दिवसात मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता। कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण। गोव्यात मान्सून दाखल, लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। पर्यावरण दिनानिमित्तानं राहुल गांधी यांनी अंदमान निकोबार बेटावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला। अंदमान निकोबार बेटावरील पर्यावरण वाचवण्याचा राहुल गांधींकडून संदेश। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पाणी टंचाई संदर्भातील। कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फक्त 27.15% पाणीसाठा शिल्लक। कासारसाई पाटबंधारे खात्याकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पाणी टंचाई होऊ नये यासाठी कासारसाई धरण प्रशासनाकडून दक्षता। पुण्याच्या चासकमान धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। धरणात फक्त 6.25% पाणीसाठा शिल्लक। खेड आणि शिरूर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 24.07% इतकाच पाणीसाठा शिल्लक। धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होऊन पाणी पातळी कमी। वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार। गोंदिया शहराला 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। डांगोर्ली घाट इथल्या विहिरीवरील वीज केबल जळल्यानं पाणी पुरवठा कमी दाबानं होणार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची माहिती। वाशिममध्ये तापमान वाढीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 17.63% पाणीसाठा उपलब्ध। पाऊस पडल्यानंतर भूजल पातळी वाढेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन। भर पावसाळ्याच्या तोंडावर देखील जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावातील चित्र। जालना जिल्ह्यात 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये दररोज 79 टँकरनं पाणी पुरवठा। सर्वाधिक पाणी टंचाई बदनापूर तालुक्यात। वाशिममध्ये तापमान वाढीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात 17.63% पाणीसाठा उपलब्ध। पाऊस पडल्यानंतर भूजल पातळी वाढेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नाशिकच्या इगतपुरीतील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्यात घट। अनेक धरणांमध्ये 50%हून कमी पाणीसाठा शिल्लक तर काही धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर। बाकी धरणात 8%, दारणा धरणात 16% पाणीसाठा। नागरिकांच्या चिंतेत भर।